नर्मदे हर. काल आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो आश्रमातील भोलेबाबाचं दर्शन घेऊ. आजच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. त्याआधी सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊ. नर्मदे नर्मदे हर. काल आपण जे थांबलो होतो या बाबाजींनी फार विचारपूस करून आपल्याला स्वादिष्ट असे भोजन प्रसादी आपण यांच्या हातची खाल्ली आणि अत्यानंद झाला. राम जानकी मंदिर भगवान की कृपा से सबको तो सेवा होती है। दाल चावल का बन जाए ये भोजन प्रसादी व्यवस्था लेने सब ये सीसा कौन सा गाँव है महाराज जी? ये राज संजलाज गांव का नाम? गाँव का नाम चौरा चौरा. त्यागी जी महाराज ये चौरा है और ये भी महाराज जी आई रहते, यह सेवा करते हैं सभी बहुत प्रेम भाव से. हाँ बहुत प्रेम भाव से. अभी राम जी के दर्शन करेंगे नर्मदे नहीं त्याच्यामुळे मंदिर नर्मदे हर. चौरस गावातून निघालो, मैयाचं दर्शन घेतलं आणि पुढील प्रवास सुरू करायचा. थोडासा कच्चा रस्त्याने प्रवास सुरू झालाय आजचा. नर्मदे हर. नर्मदे हर. चौरस गावाला खेटून बांधकाम चालू आहे धरणाचं. आता धरणाचं काम चालू असल्यामुळे इथे सगळी साधन सामुग्री दिसते. या बाबाजींनी आपल्याला रस्ता दाखवला, आता आपण त्या रस्त्याने जाऊ. नर्मदे हर. बाबाजींनी ॲड्रेस सांगितला आणि चहा प्रसादीसाठी आग्रह केला. आपल्या गाड्या बाबांनी सकाळी चहा घेतला होता, आपला राहिला होता. मग म्हटलं बाबाजींना चला आपण चहा घेऊ. आणि थंडी आज पडली आहे चांगली, कारण आज काही हे नाही, ढग नाही, त्यामुळे थंडी वाढली. थोडं शेकून घेऊ, चहा प्रसादी घेऊ आणि पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजी का प्यार भरी चाय और वो भी ऐसे चूल्हे पे बना है. आज ही चूल्हा था. बाबाजी ने बहुत प्यार से चाय प्रसादी पिलाई. नर्मदे हर. चहा पिऊन अगदी गरमाई आलेली आहे. आता थंडी थोडीशी कमी वाटते आणि सूर्य भगवंतांचे दर्शन झाले. नवीन दिशा आणि नवीन आशा आणि नवीन पुलाचं काम या आता मैयाच्या किनाऱ्यावरून चालण्याचा योग आज पण आहे असं सांगितलं गेलं आहे आपल्याला. बघू आता किती लांब गेल्यानंतर मैयाच्या किनाऱ्यावरून जायला मिळणार. नर्मदे हर. निशब्द अशा वातावरणातून चाललोय आपण. शब्द नाही आपल्याकडे. नर्मदे हर. गावाच्या पातीवर आलेलं दव डोळ्यांनी अतिशय सुंदर दिसतंय. सूर्य भगवंतांच्या एक एक लीला बघायला मिळत आहे. आज थंडी भरपूर आहे. कालपर्यंत थंडी नव्हती, आवट होतं, पण आजपासून चांगली कडक थंडी पडली.
आणि असं शेतातून रस्ता आहे. नर्मदे हर. दिशादर्शक फलक नाही. परिक्रमा मार्ग कोणचा आहे काय, पण असे झेंडे लावलेले. मग त्या झेंड्यांच्या ओळखण्याने आपण समजायचं की हा परिक्रमा मार्ग आहे. मैयेच्या किनाऱ्यावर अगदी सुंदर असा आश्रम बनवलेला आहे. बाबाजींनी स्वागत केलं आपलं. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर. अतिशय सुंदर असा आश्रम, तो पण मैयेच्या किनाऱ्यावर. माताचं मंदिर पण आहे. आनंद अजून द्विगुणित होतो. नर्मदे हर, नर्मदे हर. जय माता दी. नर्मदे हर. सकाळचे 8 वाजले. आपण पुढील गावात आलोय, अजून गावात घुसलो नाही. बाबाजींनी आवाज दिला चहा पिण्यासाठी. जुनं घर एकदम सुंदर. गोमाता आणि अंगण नेहमीप्रमाणे असं सुंदर सारवलेलं. वेगळीच चूल पण पाहायला भेटली आपल्याला. मस्त अशी बनवलेली चूल. आणि मैयाचा हातचा चहा प्यायचा आपल्याला. या मैया आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. यांचा सेवाभाव बघून आपण थोडं मागं येऊन आणि चहा प्रसादी घेतली. बाबाजींशी खूप गप्पा झाल्या, खूप भारी वाटलं. आणि घर पण त्यांचं सुंदरच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परत एकदा सर्व परिक्रमावासी भेटले आपल्याला रस्त्यात. आराम करता है थोड़ा सा, थोड़ा आराम करने के बाद आगे बढ़ेंगे भैया. और अभी ये ठंड भी बज रहा था आज, कल से ज़्यादा थंड आहे आज. अरे एवढे वयस्कर माणसं सुद्धा परिक्रमा करताय, ते बी डोक्यावर ओझे घेऊन. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण नागरलेल्या वावरातून चालतोय का रस्त्यावरून चालतोय याच्यात काहीच फरक नाही. आणि रस्ता असा लागलाय आपल्याला, काही अडचण नाही. जाऊ आपण त्या बाजूला. नर्मदे हर, नर्मदे हर. ओ महाराज इधर लाव ना. खेडे गावात सुद्धा ड्रोन आले असं दिसलं आपल्याला. आणि पोर सगळे गंमत बघायला आलेले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. लहान मुलांमध्ये ट्रॅक्टरचे फार क्रेज आहे. नर्मदे हर. हे सगळे नर्मदे हर. ये मैया मिली हमें रास्ते में. बोले हमारे घर ही रुक जाना बाबा. तो लेकिन अभी सुबह के 9:45 ही बजे, तो मैया के यहाँ रुक नहीं सकते मैया. हाँ अच्छा रिकॉर्डिंग कर. हाँ रिकॉर्डिंग हो रहा है मैया. हाँ, ये हमारे घर वाले देखेंगे. आजा जीजी तू. ये उनकी लड़की है, हाँ छोटी मैया है. तो हाँ, बड़ी लड़की है. बड़ी लड़की है. हाँ तो बस और है बाबा हमको. नर्मदे हर. असा रस्ता लागलाय आपल्याला. शॉर्टकट असावं बहुतेक, पण आपल्याला प्रत्येकाने याच रस्त्याने सांगितलं. बऱ्याच जणांना विचारलं. आणि पगदंडीचा रस्ता आहे छोटा. काही ठिकाणी अगदी वावरातून पण यावं लागलं, काहीच अडचण नाही. नर्मदे हर. बरेचसे मळ्यातून रस्ते लागले आपल्याला. थोडे जंगलातून. जंगल नव्हतं पण जंगलासारखे झाडी वाढलेली होती. बाबाजी चालले आपले पुढे. गाडे बाबा. गहू लावलेला आहे, गव्हातून रस्ता आहे.
अजून थोड्या दिवसांनी गहू मोठा झाल्यावर याच्यातून चालायला बी फार मजा वाटणार आहे. नर्मदे हर. त्या वावरातून पुढे आलो आणि अचानक ऊसाच्या मळ्यातून चालतंय. तर मामाच्या मळ्यात आल्याचा भास होतोय. तर मामाचे मळे पण असेच आहे ऊसाचे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पतई गावात आलोय आपण. दुपारचे वाजले 11:30 आणि जवळच आश्रम पण आहे. आश्रमात जाऊ. नर्मदे हर. आश्रमातील परिसर अतिशय सुंदर आहे. बाबाजींनी स्वागत केलं आणि राहण्याची व्यवस्था सांगितली पुढे. नर्मदे हर. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर आणि भोलेचं मंदिर आहे. शंकरे पार्वती पते. नर्मदे हर. परत एकदा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन बसलोय. मैयाच्या किनाऱ्यावर 1 ते 1.5 तास कसा गेला समजलाय नाही. दुपारची भोजन प्रसादी झाली. बाबाजी थोडे उन्हात जाऊन बसले. ऊन पाळ्या घेत आहे थोड्या. आज थंडी होती आणि समोरील तटावर बी मंदिर आहे. आपण अजून काय त्या तटावर पोचलेलं नाही. जेव्हा आपण दक्षिण तटावर जाऊ त्यावेळेस समजेल तिथे काय आहे. अजून इकडची माहिती कमी आहे. घाट अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर मैयाचा किनारा आणि मैयाची मूर्त बनवली आहे. हे आहे एंट्रन्स गेट. मैयाच्या तटावर येण्यासाठी हा घाट. समोर श्रद्धालू आंघोळ करताय. स्नान करून दर्शनाला जाता. नर्मदे हर. अर्धनारीश्वर आणि या एंट्रन्स गेट हनुमान मंदिर. मोठं पिंपळाचं वृक्ष पार बनवलेलं आहे आणि इकडे संतकुटी. आपण जे जटाधारी बाबा बघितले 30 ते 40 संत इथे राहतात. त्यातले एक बाबा भेटले होते पण ते मौन होते. त्यामुळे काही घेता नाही आलं त्यांचं इंटरव्ह्यू. नर्मदे हर. भोलेनाथाचं मंदिर आहे अतिशय सुंदर. मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला काही मध्ये जाता नाही येते. मैयेचं वाहन मगरचं सुंदर असे दोन्ही बाजूने शिल्प आहे. आता भोजन प्रसादी पण झाली. तर आपण निघतोय पुढील प्रवासासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तटाचा मार्ग आहे असं सांगितलं होतं. आणि तटाचा मार्ग आला दुपारी 1 नंतर. भोजन प्रसादी झाली आणि थेट तटाचा मार्ग लागलेला आहे. तटाचा म्हणजे पात्रामधून पुढचा प्रवास चालू आहे. अतिशय सुंदर वाटतंय. मनमोहक, मनाला आनंद देणारा हा प्रवास. आज संध्याकाळपर्यंत असा प्रवास जरी राहिला तरी काहीच अडचण नाही. अडचण तर आपल्याला कोणत्याच रस्त्याची नाही आहे, पण असा राहिला तर आनंदी आनंद आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयेच्या तटावर आपल्याला असे बरेचसे
पाषाण दगड किंवा हा थर आहे. आपण बघू शकतो कसं थर आहे. माती आहे मधीच, वरती परत एक पापड आहे. असे खूप दगड दिसले होते आपल्याला. असं वाटायचं की ते सिमेंटचं थर आहे का काय, पण तसं नाही. इथं जास्ती प्रमाणात दिसतंय. तर सिमेंटचं थर नाही, हे नैसर्गिक आहे. खाली पण तसेच आहे दगड. असं वाटतंय लावा रसाचा जो मळ आहे तो असावा. ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेस काहीतरी वेगळ्याच पद्धतीचा दगड आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. तटाचे रस्ते असे असतात, कधी खाली तर कधी वर जावं लागतं. पण आनंद हा वरच्या थरावरून चालतो आपला, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. तटाचा आनंद घेण्यासाठी थोडीशी मेहनत पण घ्यावी लागते. रस्ता चालण्यायोग्य आहे, काहीच अडचण नाही. थोडं लक्ष देऊन चालावं लागतं. आज मनमुराद आनंद लुटणार परिक्रमा अशी जय जय या रस्त्यावरून जाणार आहे. आज सगळ्यांना हा आनंद मिळणार. त्यातला थोडाफार आपल्या नशिबाला आलेला आहे. नर्मदे यार. बाबाजी काय करताय असा आम्हाला प्रश्न पडला होता. बाबाजीनी एवढं वावर जे दिसतंय हे हाताने नांगरलंय. हाताने म्हणजे कुदळे. बाबाजी वो दिखाओ हातेर करके दिखाओ ना कैसे करते. इधर करो मुंह. हा असं असं त्यांनी हे सगळं वावर नांगरलंय. कारण ते इथं बैल चालत नाही, ट्रॅक्टरचा तर लय लांबचा विषय. आणि नांगरलं कोणत्या ठिकाणी दाखवतो. काय उतारायची जागा आहे खाली, काय मैयाचं पात्र आहे. सलाम या शेतकऱ्यांना. नर्मदे यार. जय जवान जय किसान. नर्मदे यार. आज परत वाळू लागली आणि वाळूचा आनंद आहे, पण चालायला ते एक पाय पुढं आणि अर्धा पाय मागं येतो. वाळूवर चालताना चालायला स्पीड नाही भेटत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण इकडनं आलो आणि इथे जवळपास हा एक आणि हा एक 3 रस्ते लागतात. मैया इधर आओ ना. ये मैया ने इतना अच्छा काम किया है. यहाँ पे अपने खुद हाथों से लिख के, ये महाराज जी है नर्मदे यार, ये दोनों ने मिलके ये बोर्ड लगाए यहाँ पे हीरापुर मार्ग, और वहाँ भी लगाया. क्योंकि लोग भटक जाते हैं, कोई इधर जाता है कोई उधर जाता है, तो इनके कार्य को सलाम है हमारा. नर्मदे हर, नर्मदे हर. रिजावर गावात आपल्याला एक पारावर या मूर्त्या दिसल्या. अतिशय पुरातन दिसतंय, कारण दगड बी मोठाले आणि नक्षीकाम बी सुंदर आहे. बऱ्याच वर्षाचे असल्यामुळे पडिते.
इथे मंदिर असावं पूर्वीचं. इथे पाया दिसतोय मंदिराचा. इथे पण काही अवशेष. इथे राम मंदिर आहे. महाराजजी बसले सगळे. त्यांनी चहा प्रसादीसाठी आवाज दिला. नर्मदे हर. खूप सारे जुने मंदिराचे अवशेष दिसले इथे. पूर्वी मंदिर असावं. मंदिराच्या बाहेरच ठेवलेले कळस पण आहे. आणि हात चौथरा पण असावा इथेच दिसतंय. येस मंदिरात हे पाराला लावून दिले काय अवशेष. म्हणजे इथं नसल पण ते अवशेष इथं लावून दिले. अतिशय सुंदर दगडात काम केलेलं आहे. शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. दुर्लक्षामुळे पडीत ठिकाणी भगवान शंकराची आराधना करतानाचे शिल्प आहे. वाईट वाटतं की याचं संगोपन झालं नाही. भोलेचं मंदिर असावं हे. इतके अवशेष आहे की सर्व दाखवणं अवघड आहे. कारण कान्याकोपऱ्यात पडलेले बरेचसे अवशेष. या मंदिराचे अवशेष. अरे बापरे, काय एक नंबर मंदिर आहे. जय भोलेनाथ. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिव शंभो. सहज संतोष बिनु सिया रामा चल की जल बिनु नव कोटि रामा जतन पची पची मरौ सिया रामा सर्व गावकरी बसले इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे चाललेला हा राम नर्मदे हर. नर्मदे हर. रामायण चालू आहे अखंड. 8 महिने झाले. आणि जे आपण मंदिराचे अवशेष बघितले, हे गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की औरंगजेबाच्या काळात या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचे अवशेष जुळवणं कठीण झालं. कारण कोणचे अवशेष कुठे कोणालाच समजाना. त्याच्यामुळे ते मंदिर असं दिसतंय. पण नंतर त्यांनी बांधून घेतलं. नर्मदे हर. गावाच्या बाहेर निघण्याच्या आधी अतिशय मोठं वटवृक्ष लागले. याच्या फांट्या तिकडे गेले असं दिसतंय आपल्याला. इतका मोठा पार आहे. तो कमी पडला आणि शेजारी जाऊन दुसरं झाड झालं. आपल्या सिन्नर तालुक्यात 3.5 एकरात एकच झाड आहे. त्याच्या मानाने हे थोडं छोटं जरी असलं तरी मस्तच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण वेगळाच एक रस्ता बघितलाय. असा जिन्याने वर चढायचं आणि परत जिना म्हणजे शिडी आहे, जिना नाही. हे फक्त माणसं जाऊ शकतील, जनावरांनी जाऊ नये. अरे बापरे, जनावरांनी जाऊ नये म्हणून ही काळजी घेतली. नर्मदे हर.
गाड्या बाबाच्या बाबतीत एक हादसा झालेला आहे. अजब गजब हादसा झाला. बाबाचा एक पाय गेला गटरीत, एक फूट काळा झाला आणि एक सफेद राहिला. नर्मदे यार, नर्मदे यार. तर गावातून चालतोय त्याच्यामुळे लोक आवाज देत आहे. आता आम्ही हँडपंप शोधतो, पाय धुवायचे बाबाचे. बाबाजी एवढं लांबून नर्मदे यार करताय आपल्याला. केव्हाचे आवाज देत होते, आता थांबले. तर बाबाजींनी 2-3 वेळेस नर्मदे यार केला. नर्मदे यार, नर्मदे यार. आज सायंकाळचा प्रवास पण माईच्या किनाऱ्याहून चालू झालाय, त्याच्यामुळे आनंद आणि फार फार म्हणजे फार आनंद होते आज. कारण काल पण आपण संध्याकाळी तटाणीत प्रवास करीत होतो. काल संध्याकाळी, काल दिवसा पण, आज सकाळीच पण तटाणीत प्रवास झाला. नर्मदे 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 हर. सायंकाळचं दृश्य अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि बाबाजी चालले आपल्याला नावडी पार, नावडीमध्ये बसून मैया पार करताय. बाबांनी नावडी पार करून दिली आणि बाबाजी आता परत जाणार त्या तटावर. या इकडून आलेली नदी आणि ही मैया. नर्मदे हर, नर्मदे हर.